मादाम मारी क्युरी म्हणजे पूर्वीची मारी स्क्लोडोव्हस्का शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिचा मूळ देश होता पोलंड, पण शिक्षण घेण्यासाठी ती आली सॉर्बॉन युनिव्हर्सिटीमध्ये. आपण बघत आहोत थोर शास्त्रज्ञ संशोधक पिएरे क्युरी यांच्याशी ओळख झाल्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच घडायला लागलं. पिएरे क्युरी तिला खूप आवडला. अर्थात ही भेट झाली तेव्हा तिला काय माहीत की आपण एकमेकांना आवडणार आहोत आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे. केवळ आपल्या आयुष्यालाच नाही तर संपूर्ण विज्ञानालाच नवी दिशा मिळणार आहे. आणि यासाठी आपली ही भेट देवाने घडवून आणली. हे खरंच तिलाही माहिती नव्हतं. पण काय, एकमेकांच्या आयुष्यावर बोलताना, विज्ञानावर बोलताना, देशप्रेमावर बोलताना ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हेही तिला कळलं नाही. शिकता शिकता मारी विचार करायला लागली, या सृष्टीत दिसतो हा सारा अफाट पसारा, पण किती नियमात बांधलेला आहे हा. रेडियम कसा निर्माण होतो, त्या पिचब्लेंडमधून कसा सेपरेट करायचे, ती भयंकर किचकट मेथड होती. कारण यांनी जवळजवळ 4 वर्ष त्याच्यावर घातली होती. 98 ते 1902 इतकी 4 वर्ष त्याच्यावर घातल्यानंतर कितीतरी प्रयोग केले होते, कितीतरी अनुमानं होती, एवढी गणितं होती. ती पानाच्या पानं त्यांनी जवळजवळ पुस्तकं असे तयार करून पाठवून दिली आणि जगात सगळीकडे रेडियमचं उत्पादन व्हायला लागलं. रेडियमच्या शोधाबद्दल क्युरीज आणि बॅकफिरल यांना विभागून नोबेल पारितोषिक देण्यात आलं. खरं म्हणजे इथून सगळीकडून म्हणजे बफेलोमधून टेक्निशियन्सनी विचारणा केली होती आणि त्यांना एक लांबलचक पत्रही लिहिलं होतं की हे रेडियम इतकं महत्त्वाचं आहे, वैद्यकीय शास्त्रासाठी महत्त्वाचं आहे, तर याचे कारखाने निघायला हवेत, याची किंमत किती हजारांमध्ये लाखांमध्ये असेल, तर हे तुम्ही कसं शोधून काढलंय, त्याची मेथड आम्हाला द्याल का? ती म्हणाली, काय वेडे आहात का तुम्ही? अहो, तुमच्या मनात जे आहे तेच उत्तर माझ्या मनात आहे. काय, वैज्ञानिकांनी शोध जगापुढे मांडणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. त्याबद्दल पैसे कसले घ्यायचे? तेच तर आपलं काम आहे. जगाला सुखी करण्यासाठी आपले शोध असतात. ह्याच्याबद्दल कसले पेटंट घ्यायचे? छे छे, अजिबात पेटंट वगैरे काही नको. तुम्ही असं करा, आपण दोघंही मिळून रात्रभर जागूया, ही सगळी मेथड लिहून काढूया आणि त्यांना पाठवून देऊया. जगात कुठेही रेडियमचं उत्पादन होऊ दे, लोक सुखी होऊ देत आणि कॅन्सरच्या रोगावरती औषध मिळू दे. दोघांनी निर्णय घेतला आणि रेडियमची मेथड संपूर्ण जगाला मिळाली. ही रेडियमच्या शोधामुळेच गेली वगैरे असं जे म्हणतात. रेडियम तिच्या रोमारोमात झाला, म्हणजे हाडामधल्या द्रव पदार्थात सुद्धा गेला आणि तिचा मृत्यू झालेला आहे. पण तिचा मृत्यू झाला तरी रेडियमच्या रूपानं, रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या रूपानं ती जगात आहेच. म्हणून आपण हा थोर संशोधनाचा विषय असलेल्या थोर संशोधक स्त्रीला म्हणूया, मा तुझे सलाम.